पारस, हा हा, पारसच्या लग्नानंतर ज्यावेळेला ते जेवण करायला ताटावर बसतात त्यावेळेला जेवण फुल्ल जेवण केलं, भरपूर जेवण केलं. आणि पारसची साली आली मेवणी, बारकी मेवणी. मेवणी माहित नाही का तुला? बायकोची बहीण रे, बारकी, मोठी नव्हे, बारकी. मग ती मेवणी आली आणि ती काय म्हणते माहिती आहे का? हो जुजू, ते म्हणणार सरांना अनुभव आहे. 2 महिन्यात बारक्या, 2 लग्न झालं आता. बरं, A+ आणि B-, AQ आणि AQ. किती वेगवेगळ्या घेण्याची कॅपॅसिटी आहे रे? 100ची. आणि ह्याचं तर पोट भरलंय. आणि मेवणी काय म्हणाल्या, एवढा मोठा गुलाबजामुन घेऊन आल्या. हा, एवढा मोठा लाडू आहे एवढा. आता ती म्हणत्या जिजू एवढा खाल्ला पाहिजे. आणि ह्याचं तर पोट भरलंय, हा संतृप्त झालाय. 100 आयन्स विरघळलेत रे. किती विरघळले? 100. आणि 100 विरघळले की ह्याच्या वर ह्याला पाहिजे. ह्याला पाहिजे नाही, नको आहे बरं का, बास पोट भरलं याचं. पण आता ती मेवणीला नाराज करून चालेल का सांगा बरं? हा, मग खायला पाहिजे का नको तुम्ही सांगा? अरे भाई का नाही, खायला पाहिजे का नको? आणि ती बिचारी नाराज व्हायची. आता लई पर्सनली जाऊ नका रे आता. ठीक आहे, आता माझं काय एक्झाम्पल घेत नाही. उगाच कुठेतरी मॅडम पण पोहोचायची नाही. आता पारसचं कसं अजून थोडा आहे ना, अजून किती बघितले. त्यावेळेला तुम्ही मग चौघ येणार आहे इकडे भेटायला. सर एवढा ही दोघं. बरं ठीक आहे, लक्ष द्या. आता समजून घ्या, तो सॅच्युरेटेड झालाय ना ऑलरेडी, त्याची कॅपॅसिटी संपली. पण एक्स्ट्रा तुम्ही त्याला द्यायला आलाय ना, जबरदस्तीने तुम्ही त्याला गुलाबजाम खायला घालताय. याचा अर्थ, आणि त्यानं खाल्लं पण, मग स्टॅबिलिटी कमी झाली का वाढली? स्टॅबिलिटी वाढली. आणि त्याला ते बरं वाटेल का? हा, आपण पोट भरून आणि त्याच्या पोट फुटेपर्यंत खाल्लं तर बरं वाटते का आपल्याला? नाही. म्हणजे खाताना पण जेवढं पोटात जागा तेवढंच खाल्लं पाहिजे, सॅच्युरेटेड व्हायला पाहिजे. त्याच्यावर खाऊन खाल्लं का सांगा बरं? एक्स्ट्रा झालं की ते सुपर सॅच्युरेटेड झालंय म्हणायचं. समजतंय का? मग जे एक्स्ट्रा कंपाऊंड आहे ना, की एक्स्ट्रा जे आहे ना, तुम्हाला त्या सोल्युशन पीपीटी दिसतात, प्रेसिपिटंट दिसतात. पीपीटी येते असं म्हणतात. पीपीटी काय झाली? त्या दोघांनी पीपीटी दिसते का तुम्हाला? नाही. पूर्णपणे कंपाऊंड विरघळलेलं दिसतं. आणि ह्याच्यामध्ये काय? पीपीटी